मी शरद गोरे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या या शुभप्रसंगी नकळत घडले सारे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने सन्माननीय मान्यवर जनजागृती संस्थेचे अध्यक्ष माननीय जाधव साहेब, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कदम, सामाजिक कार्यकर्त्या वृषाली सोनवणे आणि या पुस्तकाचे शिल्पकार अभिषेक देशमुख, आज हे पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी हे सगळे श्रोतेगण जे आलेले आहेत ते सगळे श्रोतेगण या ठिकाणी ह्या गोष्टीचं द्योतक आहेत की अभिजित देशमुख यांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामधला आशयघन जगाच्या पाठीवरती सगळ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं की गेल्या 2 दशकामध्ये जी समस्या जगाला भेडसावते ती समस्या आहे एड्सची। ही समस्या जी आहे की माणसाच्या मनामध्ये आज विषवल्ली कालवली जाते की वेगवेगळ्या प्रकारे एड्स होतो आणि हा एड्स जो आहे तो महाप्रलयंकारी हा एड्स जो आहे की आज जग बुडवायला निघालेला आहे। ह्या एड्सच्या समस्यावरती पूर्णपणे आपण जर नियंत्रण ठेवायचं असेल तर मानसिक परिवर्तनाची गरज आहे आणि मानसिक परिवर्तन मित्र हो त्याच वेळेस होतं ज्यावेळेस एखादी साहित्य कृती विचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांपर्यंत पोहोचलेली साहित्य कृती लोकांच्या मनामध्ये ते विचार जर तेजस्वी असतील तर ते विचार ज्यावेळेस बिंबवतात आणि ते विचार बिंबवले जात नसतात तर ते नकळत मनामध्ये रुजून राहिले पाहिजे आणि मनाला साथ घातली पाहिजे। असे साथ घालणारे विचार जे आहेत ते विचार आज आपण जर बघितलं अभिषेक देशमुख सारखा एक तरुण आमचा मित्र हे विचार आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवतोय ही फार आनंदाची गोष्ट आहे। मी जाधव साहेबांना विनंती करतो की नकळत घडले सारे या पुस्तकाचं त्यांच्या शुभहस्ते त्यांनी प्रकाशन करावं। माननीय जाधव साहेब। सर्व रसिकांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे। नकळत घडले सारे अभिषेक देशमुख लिखित या पुस्तकाचं प्रकाशन जनजागृती संस्थेचे अध्यक्ष माननीय जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। गुड मॉर्निंग अभिषेक। गुड मॉर्निंग। आई ज्यूस। रात्री उशीर झाला वाटतं। हो बाबा। बाबा मला थोडे पैसे हवेत। कशासाठी? नाही देतो मी, पण कशासाठी हवेत? बाबा काल कारचा ऍक्सिडेंट झाला। अरे तुला लागलं तर नाही ना? नाही, फार काय घाबरण्यासारखं नाही, फार काय मोठा अपघात नाही झाला, फक्त गाडीचाच थोडा खर्च आहे। 5,000 रुपये लागतील। 5,000? हे बघ अभिषेक, ही माझी कार घेऊन जा। हो। मी ती गाडी गॅरेजवर टाकतो। अरे काय रे अभि, अरे जरा हळू चालवत जा ना तू गाडी, तुला काही उद्या झालं असतं तर? ठीक आहे, मला उशीर होतोय, मी जातो। जरा सावकाश जा। हो। आणि लवकर ये। हो आई। उशीर करू नका बेटा। नीट जा। हो। प्लीज टेक केअर। हो बाबा। ए झिपऱ्या। ए कुणाल, तेरे को झिपऱ्या बोल रहा है? अबे टकले। ए झाड़ू।
अबे गंजे. ए खराटा. ए टोपी दे ना. ए रोन्या टोपी दे ना. रोन्या टोपी दे ना. आहा, काय रे अजून तुम्ही इथेच? काय नाही रे, जरा हिरवळ बघतोय. अरे नवीन नवीन फुलं आली आहेत बागेत, ती बघतोय. क्या यार जल्दी आते जा कॉलेज में. नई नई हरियाली आ रही है, फूल खिल रहे हैं अब. अरे त्याला काय सांगतोय, त्याच्याकडे ऑलरेडी एक फुल आहे की. नको नको, तुम्हीच बघा ती फुलं आणि हिरवळ. माझं फुलं सांभाळायला मला नाकी नऊ आलेत. बाय द वे, तुम्ही फिरायला बघितलं का? हॉटेलमध्ये किंवा लायब्ररीमध्ये. आई शपथ. हाय प्रिया. प्रिया, आता काय झालं? तुला बोलायचं नसेल तर जातो मी. अभि, हा बोल. तुला माहिती ना मला तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर राहतोस ते आवडत नाही. का राहतोस तू त्यांच्याबरोबर? आणि हे रोज रोज लेट नाईट पार्टीज काय गरजेचं आहे का? ते असेच आहेत ग, सर्व गोष्टी एन्जॉय करत असतात. मलाही आवडतं, तुला माहिती आहे. तू सांगत असशील तर मी सर्व सोडायला तयार आहे. हां, हे तुझं नेहमीच आहे. नाही ग, यावेळी खरं सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव. अभि, ए अभि, अरे उठ, तो फोन वाजतोय बघ. उठ, बघ तरी कोणाचा आहे तो. कोण आहे? उठ उठ उठ. आज काय माहिती ना? काय आहे? हॅपी बर्थडे बेटा. थँक्स आई. उठ उठ. आज कॉलेजला जाणार असेल तर घरी लवकर ये. आज तुझ्या आवडीचं जेवण करते. आज तुझा बर्थडे आपण घरीच सेलिब्रेट करूया. पण आई, आज मला मित्रांबरोबर पार्टी करायची आहे. अरे आज तरी घरी राहा निदान. ठीक आहे. बरं ये लवकर. चल, मी नाश्ता करते हो, तुझ्यासाठी. ये. कुणाचा फोन आहे? प्रिया. येस. हे अजून कसा आला नाही रे हा अभिषेक. यार, हे बघ आला आपला बर्थडे बॉय. Hey, many many happiness of the day. Happy birthday. Woo! क्या यार इतना लेट? कहा था यार? हॅपी बर्थडे. थँक यू. का रे, बराच उशीर झाला. काय यार, काय सांगू तुला, मी माझाच बर्थडे विसरलो. मग आज पार्टी देणार ना? बरेच दिवसात जंगी पार्टीच झाली नाही यार. हम्म. अरे पार्टी करूया आपण. हे आता पण बिन काही नाही हा. हा. आज पार्टी झालीच पाहिजे. हा. हो यार, बरेच दिवस झाले घसा कोरडा आहे. हा. आता घसा ओला करूया, नाही का? खरंय. ठीक आहे, पार्टी करूया आपण. कुठे? ए अरे, माझी रूम आहे ना, माझी रूम अरे कशासाठी हा आहे? यार. तर डन, आज पार्टी करूया. नाही, तू पार्टीला जायचं नाहीस. अगं पण अभि, प्लीज, तू मला प्रॉमिस केलं होतंस ना. प्लीज प्रिया, अगं आज माझा बर्थडे आहे, माहिती आहे ना तुला. मला फ्रेंड्सला पार्टी द्यायलाच लागणार. पण का? मला फक्त एवढंच म्हणायचं की मला तुझं फ्रेंड सर्कल आवडत नाही. अगं मला माहिती आहे, ते माझे चांगले फ्रेंड्स आहेत, मला नेहमी मदत करत असतात. ठीक आहे, पण आज तुझी ही शेवटची पार्टी. थँक्स. चल, नीट जा. बाय. प्रिया, अजून मला स्पेशल गिफ्ट मिळालं नाहीये. काय? अगं माझं गिफ्ट प्रिया, काय पाहिजे तुला? जवळ आहे ना सांगतो. मला माहिती तुला काय पाहिजे. बाय. गुड नाईट. अभि, नो नो नो.
अभी तेरा गिफ्ट तेरे लिए अंदर इंतजार कर रहा है. गिफ्ट कसलं गिफ्ट? तसं नाही दाखवणार तुला. आधी हा ग्लास आहे ना 2 मिनिटात खाल्लास ग. ए काय घे पूर्ण टॉप टू बॉटम. ए मी आलो. कुठे? तिचं ते काय गिफ्ट आहे ना ते पॅक केलं की नाही बघून येतो ना. अरे कसलं गिफ्ट आणलंय मला? आता तरी दाखवा. सबर का फल मीठा होता है. पहले ये बॉटल खत्म कर. बस अभी बहुत हो गया बस. काय रे खूप वेळ लावला. अरे ते पॅक नव्हतं पॅक करून आलो. ए उसको गिफ्ट दिखा जल्दी. अपना बर्थडे बॉय. कसलं गिफ्ट आणलंय? ए हळू. तेरे बाद इसके बाद कौन जाएगा? इसके बाद मेरा नंबर है. चल. तेरा तो तेरा. ये ले तेरा गिफ्ट. क्या रे, पहली बार देख रहा है क्या लड़की को? इससे पहले कुछ किया नहीं क्या तुमने? प्रिया काय अभिषेक एकटा का बसलायस? अरे काल काय घडलं रे माझ्याकडून? क्या अभिषेक, कैसे लगा तुझे तेरा गिफ्ट? इट्स ओके यार, डोंट वरी. अरे रोहन, प्रियाला जर कळालं तर? ए कोणाला काही कळत नाही हा? तू काय काळजी करू नको. मी तेच म्हणतोय, आपण आहोत ना. हा ना. तू काय काळजी करू नकोस. काय रे अभिषेक, अजून तुला बरं वाटत नाही का? काल सांगितलं होतं ना तुला डॉक्टरकडे जायला. यस मॅम. काय रे, कसं गेला पेपर? काय यार, तुला बोललो होतो डॉक्टरकडे जाऊ नये म्हणून. यार खोकलं तर आहे. तू चल माझ्या बरोबर. अभि
एक मिनिट. अभि, एक मिनिट. अरे तुला ताप पण आहे. तू चल आधी, चल माझ्या बरोबर डॉक्टरकडे चल. हॅलो. हा काका मी रोहन बोलतोय. अभिला उषा किरण हॉस्पिटलमध्ये आणलंय. हां तुम्ही येता का प्लीज. हां ताबडतोब या. काय झालं अभिला. अरे कसं काय झालं हे. हा डॉक्टर माझ्या मुलाला काय झालंय. अभिषेकचे आई वडील हेच का. सांगा ना माझ्या मुलाला काय झालंय. सॉरी टू से दॅट. हा तुमचा अभिषेक HIV पॉझिटिव्ह आहे. काय इम्पॉसिबल. माझा मुलगा. नाही डॉक्टर, तुमच्या रिपोर्टमध्ये नक्की काहीतरी चूक असेल. नाही डॉक्टर, माझा मुलगा नाही. रोहन हे कसं घडलं. काय झालं त्या दिवशी. काय बोल काका. त्या दिवशी रोहन माझ्या घरी आधीचा दारू माझ्या घरी. मग शबनम नावाची मुलगी. अभि अभि बेटा बोल ना आमच्याशी काहीतरी. बोल. आई बाबा, मी तुम्हाला नेहमीच त्रास दिला ना. मी तुमचं कधीच ऐकलं नाही. मला माफ करा बाबा. मला माफ करा बाबा. माफ करा बाबा. बाबा मला माफ करा. नकळता कसे घडले सारे. नकळता कसे घडले सारे. तारुण्याचे मला भोवले वारे. तारुण्याचे मला भोवले वारे. नकळता कसे. स्वप्न माझे असे हे धुळीला मिळाले. स्वप्न माझे असे हे धुळीला मिळाले. माझ्या समोर सारे जळाले.
माझ्या समोर सारे जळाले, स्वप्नातल्या स्वप्न कळानो, स्वप्नातल्या स्वप्न कळानो, पुन्हा फिरून यारे, न कळता कसे हे घडले सारे, न कळता कसे हे घडले सारे, तारुण्याचे मला भोवले वारे, तारुण्याचे मला भोवले वारे, न कळता कसे हे. कळेना मजला कसे मी जगावे, कळेना मजला कसे मी जगावे, काळोख्या राती कसे मी सहावे, काळोख्या राती कसे मी सहावे, आशेच्या किरणांनो तुम्ही याद सारे, आशेच्या किरणांनो तुम्ही याद सारे, न कळता कसे हे घडले सारे, न कळता कसे हे घडले सारे, तारुण्याचे मला भोवले वारे, तारुण्याचे मला भोवले वारे, न कळता कसे हे. बसंतात हा शिशिर आला, बसंतात हा शिशिर आला, उन्हात पाऊस पडून गेला, उन्हात पाऊस पडून गेला, जीवनाच्या या रंगानो तुम्ही गर्द भारे, जीवनाच्या या रंगानो तुम्ही गर्द भारे, न कळता कसे हे घडले सारे, न कळता कसे हे घडले सारे, तारुण्याचे मला भोवले वारे, तारुण्याचे मला भोवले वारे, न कळता कसे हे, न कळता कसे हे, न कळ. कसा आहेस? बेटर. तू कसा आहेस? आता प्रियाला काय उत्तर देऊ मी? कसं सांगू तिला की मला तिला सांगायची गरज नाहीये, तिला कळलंय. धर, बोल तिच्याशी. हॅलो प्रिया. बोलू नकोस तू माझ्याशी. अगं आता नाही. आणि आपलं जे काय सगळं होतं ते आता संपलं.
रोहन, एक बोलू? बोल ना. अरे मला असं वाटतं की आपण खूप मोठी चूक केली. आज कळतंय मला की आई बाबा माझ्यावर का रागवतात. आणि हे आपले मित्र कुणाल, समीर सोडून गेले यार मला. हे बघ, आपण त्याला काय करू शकतो का? नाही, मला असं वाटतं की मी या समाजासाठी काहीतरी चांगलं करावं. म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू? अरे मला असं वाटतं की HIV आणि एड्सची माहिती या समाजातील प्रत्येक जणाला समजावी. मी आत येऊ का सर? या ना. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हां, बोला. सर मी अभिषेक. माझी मनापासून इच्छा आहे की या समाजासाठी HIV आणि एड्सची जनजागृती करावी आणि यासाठी मला तुमची मदत हवी आहे. फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही तर खूप यंग आणि चांगल्या घरातले दिसताय. मग या वयात तुम्हाला हे कसं काय सुचलं? कारण सर मी स्वतः HIV बाधित आहे. तुमच्यासारखा देहवादी तरुण समाजाला एड्सच्या विळख्यातनं सोडवू शकतात. आज संपूर्ण जगात ह्या रोगाचा फैलाव होत आहे. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ या रोगाविरुद्ध लढण्यासाठी पराकाष्ठा करत आहेत. पण तुमच्यासारख्या तरुणांच्या सहकार्यानं समाजात खरी जागृती निर्माण होणार आहे.
सर, समाजात या रोगाविषयी, झालेल्या या रुग्णाविषयी असलेली घृणा मी स्वतः अनुभवली आहे आणि यासाठी मी या कार्यात वाहून घेण्याचा निश्चय केला आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आमची संस्था कार्य करीत आहे. इथं स्वतःच्या चुकीनं तसंच अपघातानं या रोगाला बळी पडलेले कित्येक जण सन्मानाने समाजात उर्वरित आयुष्य जगत आहेत. नमस्कार सर. या अभिषेक, हे बाळासाहेब या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते आणि ही वृषाली पूर्ण वेळ सेविका आहे. सर, आज संध्याकाळच्या सभेची सगळी तयारी झालेली आहे. हँडबिलं वाटून झालेले आहेत, पोस्टर्स लागलेले आहेत. शिवाय वस्तीतल्या सगळ्या लोकांना आम्ही घरोघरी जाऊन आपल्या संस्थेची माहिती दिलेली आहे. बाळासाहेब, हे सर्व होत राहील, पण त्याआधी मी यांची तुम्हाला ओळख करून देतो. हे अभिषेक, हे सुद्धा HIV बाधित आहेत आणि यांनाही आपल्या कार्यात सहभागी व्हायचे. अरे वा, फार चांगली गोष्ट आहे. अभिषेक, तुम्ही फार चांगला निर्णय घेतलात जे इथं आलात. आधुनिक युगात औषधोपचार, संयम आणि आपल्या वागणूक फरकाने आज कित्येक एड्स बाधित रुग्ण आपले जीवन आनंदानं आणि सुखानं उपभोगीत आहेत. त्याचं उदाहरण तुमच्या समोरच आहे. हो अभिषेक, ही वृषाली, ही देखील HIV बाधित आहे. ही इथंच राहून जनजागृतीचं आणि समाज प्रबोधनाचं कार्य करते. तुला या कार्यात तिची सोबत नक्कीच यशस्वी करेल. सर, आजपर्यंत तुम्ही मला आधार दिलात, पण यापुढे यांच्या मदतीने मी हे कार्य जोमाने पुढे घेऊन जाईन.
किती मिनटं म्हणजे 5 मिनटं